गोष्टीरूप साने गुरुजी. लेखक श्यामकांत कुलकर्णी. आजच्या गोष्टीचे नाव सान्यांचा मुलगा चोर. पंढरीला लहानपणापासून पुस्तक वाचायची गोडी लागली. घरात होती ती पुस्तकं वाचून झाली. आता एखादं पुस्तक विकत आणून वाचावं, त्यातून काही पाठ करावं असं पंढरीला वाटलं. वडिलांजवळ पैसे मागणं बरं दिसणार नाही म्हणून तो विष्णू काकांकडे गेला आणि म्हणाला, काका, मला पुस्तक आणायला 1 रुपया हवाय, तो देता का? त्यावर ते चिडून म्हणाले, अरे, तुला पैसे द्यायला माझ्याजवळ काही पैशाचं झाड लागलेलं नाही. हे ऐकून पंढरी मनानं हिरमुसला. पण काकांनी काही क्षणापूर्वीच खिशात काही पैसे ठेवल्याचं त्यानं पाहिलं होतं. जरा वेळानं विष्णू काकांनी कोट टोपी काढून खुंटीवर ठेवली आणि ते हातपाय धुवायला निघून गेले. तशी पंढरीनं गुपचूप त्यांच्या कोटाच्या खिशात हात घालून 1 रुपया काढून घेतला आणि काकांची कशी जिरवली या आनंदात तो होता. जेव्हा काकांना आपल्या कोटातला 1 रुपया कमी झाला आहे हे लक्षात आलं, तेव्हा त्यांना पंढरीच्या चोरीची शंका आली. त्यांनी त्याच्या आईवडिलांजवळ ही शंका बोलून दाखवली. पंढरीच्या आईवडिलांना ही गोष्ट खूप लागली. का रे, काकांच्या खिशातून तू 1 रुपया चोरलास? भाऊरावांनी खडसावून विचारलं. कशासाठी चोरी केलीस तू? आई रागानं म्हणाली. भाऊ, आई, मला पुस्तक आणायला 1 रुपया हवा होता. तो काकांजवळ होता, पण त्यांनी मला तो दिला नाही. पंढरी चाचरतच म्हणाला. म्हणून काय चोरी करायची? चोर व्हायचं? आई खवळून म्हणाली. आई, मला पुस्तक वाचून खूप मोठं व्हायचं आहे. पंढरी मनातलं खरं बोलून गेला. पंढरीच्या चोरीमुळं त्याच्या आईवडिलांना आज खाली पाहावं लागलं होतं. त्यांनी त्याला विष्णूपंतांच्या पायावर डोकं ठेवून त्यांची क्षमा मागायला लावलं. विष्णूपंत निघून गेल्यावर आईनं पंढरीला मायेनं जवळ घेतलं आणि त्याच्या केसांवर हात फिरवीत ती त्याला म्हणाली, बाळ, तू पुस्तक वाचून मोठा हो, खूप मोठा हो, पण चोरी कधी करू नकोस. आज तू सान्यांच्या घरात चोर ठरला आहेस. मी एका चोराची आई आहे असं गावात लोक म्हणतील. तुला आवडेल ते? हे ऐकून पंढरी ओशाळला. त्याला रडूच कोसळलं. आईच्या कमरेला हातांनी विळखा घालत तो रडक्या स्वरात म्हणाला, चुकलो गं मी आई. आता यापुढं मी कोणाच्या पैशाला हात लावणार नाही. आई, भाऊ, मला क्षमा करा. बेटा, असाच मनाला आवरून शहाणा हो, भाऊरांनी त्याला समजावलं.